ना बैल मी मुंबईमध्येच ठेवतो, घाटावर पाठवत नाही बैल. ती 4 महिने बैल आरामावरच असतात. मथुर आणि सैराट पळू का तर मथुर म्हणजे मुंबईचा बिनजोडचा बादशाच आहे. किस्मत आणि सैराटची गाडी कधीच पडली नाही आणि ती गाडी चांगलीच पळते, झुलून पळते एकदम. आणि बडवलचा लाडू, आपला मथुर, किस्मत, आपले नावड्याचा पक्षा, सर्व टॉपचेच पैरे झालेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव सुनील पटेल घेसर. आणि आपल्या सैराटबद्दल काय सांगाल? आजच्या मैदानात गुलाल केला त्याच्याबद्दल. सैराटचा काय नेहमी प्रत्येक अड्ड्यात जाईल तिथे गुलालच करायचं सैराट. आणि आपल्या उसाटण्या मैदानाबद्दल काय सांगाल? यावर्षी पहिल्यांदा उसाटण्या मैदानात बघलेला आणि तिथं आपण गुलाल घेतलेला आहे. सैराटचा सहजासहजी उसाटण्या मैदानात गुलाल कधी पडलाच नाही. उसाटणा मैदान त्याच्यासाठी लकी आहे. लकी आहे का? आणि आपण सैराटचा गेल्या वर्षीचा जर प्रवास बघतोय तिथे टॉपचे असे पैरे केलेले आणि टॉपचे असे गुलाल देखील घेतलेले, त्याबद्दल काय सांगाल? बैल पळाला तर पैरे होतात ना. बैल 1 नंबरमध्ये पळाला तर 100% पैरे मोठेच होतात. तरी मोठ्या पैऱ्यांचं जर बोलायला गेलं तर कोणते कोणते मोठे पैरे झालेले आहेत आतापर्यंत सैराटचे? जेवढं मुंबईमध्ये टॉपचे तेवढं सर्व झालेले आहेत. बडवलचा लाडू, आपला मथुर, किस्मत, आपले नावड्याचा पक्षा, सर्व टॉपचेच पैरे झालेले आहेत. आणि येत्या तर 9 तारखेचा जो मैदान आहे घाटावर फॉर्च्युनरचं आहे, तिथं आपला सैराट जाणार आहे का? आता बघू, प्रयत्न चालू आहेत. पैऱ्याचा थोडा चालू आहे डिस्कस आमचा. जर पैरा चांगला झाला तर आम्ही 100% जाणार आहे. तर पैरा कसला करणार आहेत? तिकडं घाटावरच करणार आहेत का आपला कोणता बिनजोडमधला आणि मुंबईचा बघणार आहेत, असं काय आहे का? नाही, 3 फेऱ्या जायचा बोला तर वरचाच पैरा पाहिजे. तर ते 3 फेऱ्यामध्ये पडलेला पाहिजे. आणि आपला बैल आतला आहे त्याच्यामुळे बैल शक्यतो आम्ही पब्लिकचाच बघणार आहे. पब्लिकचाच बघणार आहे का? किस्मत आणि सैराटची गाडी कधीच पडली नाही आणि ती गाडी चांगलीच पळते, झुलून पळते एकदम. आणि खांदे बिंदे दोघांचे एकसारखे आहेत, त्याच्यामुळे गाडी चांगली पळते. ही जोडी तरी किती वेळा पळालेली आहे किस्मत आणि सैराटची? आता या सीझनला टोटली 4थी वेळ आहे. म्हणजे एक फेरा काढला, 3 गाड्या केल्या, 3 जिंकल्या. 3 जिंकलेल्या आहेत. म्हणजे नक्कीच ही जोडी आपल्याला येणाऱ्या टायमात पळताना दिसणार आहे. हो, 100% तीच पळणार आहे. आपली सुरुवात जेव्हापासून झाली आणि आतापर्यंत आपल्याला सैराटने म्हणजे काय काय दिलेलं आहे? सैराटने भरपूर आमच्या घेसर गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर नेलं आणि आम्ही त्याच्यावर भरपूर खुश आहे. का तर आम्हाला कधीच नाराज करत नाही. जिथे चुरशीची गाडी असेल तिथं आम्हाला 100% गुलाल घेऊन देतो. बरोबर आहे. एका नंदीमुळे आपल्या गावाचं देखील नाव होतं, तेव्हा कसं वाटतं? म्हणजे आमच्या गावात ज्यांना शौक नाही शर्तींचं त्यांचं पण भरपूर फोन येतात मला गावातनं. का तर गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर नेलं. आणि तर आतापर्यंत आपण टॉपचे जे भरपूर पेरे केले, पण फॅनचा एक प्रश्न असते की परत एकदा मथुर सोबत पळवा. तर ही जोडी आपल्या मथुर आणि सैराट एकत्र पळताना दिसतील का? पळू ना, मथुर आणि सैराट पळू. का तर मथुर म्हणजे मुंबईचा बिनजोडचा बादशाच आहे. त्याची पण वय झाली पण तो चांगलाच पळतो. त्याच्यामध्ये खिडकालीला बैल पळलेला आपला. खिडकाली. मग तेव्हापासून कसा येते पब्लिकचा प्रतिसाद, कसा येते तुम्हाला? भरपूर प्रतिसाद येतो. का तर बैलाचे फॅन जास्त झाले आता. भरपूर कुठनं फोन येतात मला. भरपूर फोन येतात. रात्री 12 वाजेपर्यंत फोन चालू असतात. फॅनबद्दल काय सांगाल? जे त्यांचं प्रेम आहे आपल्या बैलावर त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रेम तर भरपूर. आता ही आमची सर्व मुलं आहेत, यांचा म्हणजे माझ्यापासून जास्त त्यांचा जीव आहे बैलावर. रात्री सौरभ बिवरभ झाले, डायगरवरनं पोरं येतात. हे आमच्या गावातले आहेत पोरं. नितेश झाला त्यांचा सर्वांचा, आता आमचा अरविंदाचा झाला. भरपूर माझ्यापासून जास्त जीव लावतात ते बैलावर. बरोबर आहे. आणि दीपावलीचा आता कसा प्लॅन असणार आहे आपला? दीपावली तर आमच्या गावातनं रॅली निघतं, त्याच्यामध्ये आम्ही काढणार आहे रॅली. आणि गावातल्या लोकांचा प्रतिसाद कसा येतो? गावातल्या लोकांचं पण आता पोरांचा फोन येतात भरपूर. का तर ज्यांना आता म्हणजे समजतं का आपल्या गाडी जमले तर ते भरपूर जण फोन करतात. गाडी कधी होईल, कधी किती वाजता सुटेल, फोन चालू असतात. आणि पावसाचा जो टाइम असतो 4-5 महिन्यात, तेव्हा तुम्ही काय करता? घाटावर असता आपला बैल का इकडं असतं? ना, बैल मी मुंबईमध्येच ठेवतो, घाटावर पाठवत नाही बैल. ती 4 महिने बैल आरामावरच असतं. नक्की याचं कारण काय 4 महिने बैल इकडे ठेवण्याचा? कसं आहे बघा, आपण रोज रोज पळून तो पण शेवटी त्याला पण जीव आहे. बरोबर. मी हप्त्याडाली बैल काढत नाही. आणि 4 महिने आराम करू दे. 8 महिने मुंबईमध्ये केलेला आहे आपल्याला. त्याच्यामुळे 4 महिने आरामावर आम्ही आमचे पोपट कदम साहेब मिलिटरी कॅम्पातले आहेत, त्यांनी मला सांगितलं का शेट बैल वरती ठेवायचाच नाही, पेडगाव झाला का बैल खालती उतरा आणि बैल आरामावर राहू दे. का तर त्यांचा झाला पोपट कदम, विशाल बिराडे, शिवा म्हात्रे हे यांचा पण भरपूर सपोर्ट आहे. आणि आजच्या गाडीवर कोण होता? ड्रायव्हर कोण होता आज आपला? आमचा पंकज ड्रायव्हर आहे चांदेपचा, तो होता. का तर तोच म्हणजे सैराटला शक्यतो तो. आता गेल्या वर्षी त्यांनी पूर्ण सीझन त्यांनी हाकलली. त्याच्या अगोदर आमचा विशाल ड्रायव्हर होता खडकचा. त्याचा थोडा लग्नाच्या मुलं त्यांनी जरा बंद केला. तो आता परत चालू झाले, त्याला परत एकदा चान्स देईन मी. तर दादा धन्यवाद. आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी, कारण की आता येत्या 2 दिवसामध्ये आता आपली दीपावली आहे. आमच्याकडनं पण तुम्हाला शुभेच्छा आणि सैराटच्या फॅनला दीपावलीच्या सैराटकडनं आणि माझ्याकडनं शुभेच्छा.